केंद्राचं जे राष्ट्रीय साक्षरता मिशन आहे त्याची एक कार्यपद्धती ठरलेली आहे। आपण वरिष्ठ IAS अधिकारी असतो याचा अर्थ दरवेळी बरोबरीच्या आणि हाताखालच्यांना हुकूमत सोडायचे आदेश असा नाही। वरिष्ठ अधिकारी काही म्हणाला तर सहकारी आणि हाताखाली काम करणारे त्याला दुजोरा देतात। जिल्ह्यामध्ये 4 शिक्षक संघटना काम करत होत्या। मी त्यांच्या समोर प्रस्ताव ठेवला। सर्व शिक्षक संघटनांनी आनंदाने उचलून धरला, पण एक पण आहे की कोठारी आयोगाची जर नीट अंमलबजावणी झाली असती तर आज देशाच्या शिक्षणाचं आणि त्यामुळे देशाचं चित्र वेगळं दिसलं असतं। खरं म्हणजे मी जो प्रस्ताव केला आणि तो राज्य सरकारकडे पाठवला त्यातलं एकही सूत्र राष्ट्रीय साक्षरता मिशनने ज्या गाईडलाईन आखून दिल्या त्यानुसार नव्हतं। की तुम्ही IAS आहात ठीक आहे, पण तुम्हाला काय कळतंय शिक्षण आणि साक्षरतेतलं? ते म्हणाले आम्ही साक्षरतेच्या मुद्द्यावर 20 वर्ष काम करतो। तसं मी त्यांना हसून जरा म्हणालो होतो की चांगली गोष्ट आहे, मला साक्षरतेवर 20 वर्ष काम करायचं नाहीये, मला 2च वर्ष काम करायचं।